नमस्कार लेकरांनो, स्वागत आहे तुमचे परत एकदा एका नव्या कोऱ्या करकरात्या कोऱ्या खट्ट गरम गरम तेलातून काढलेला आणि तुमच्यासमोर टाकलेल्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो 2025 व्लॉग येत नाही आपल्यावाले, बरोबर आहे। काही कारणास्तव असता काहीतरी अडचणी माणसाला, त्याच्यामुळे येत नव्हते। माझ्या पण थोडं दुर्लक्ष होतं, पण आता कंटिन्यू तुमच्यासमोर धपाधप मारून फेकणार आहे। त्याच्यामधला पहिला व्लॉग येणार आहे, तो कसला? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर आज 23 जून मित्रांनो, गणपती बाप्पाची पूर्ण सिरीज आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत। जास्त बडबड न करता व्लॉगचा तुम्ही मजा घ्या, इंटरेस्ट घ्या। आणि आपण येऊन लागलो आहे गणपती बाप्पांजवळ, आपल्या लाडक्या बाप्पांजवळ। तर इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न करेल। पडत असेल तर ऐका, नाही पडत असेल तरीसुद्धा ऐका। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाकी सगळी तुमची इच्छा। गणपती बाप्पा मोरया। प्रथम तुला वंदितो गणराया, असंच तुझ्या पायाशी नेहमी राहू दे गणपती बाप्पा, आणि सेवा करायचा चान्स दे फक्त, बस दुसरं काही नाही पाय आपल्याला। तर मित्रांनो, माझ्या मागे ही मूर्ती ती कमीत कमी असेल 15-16 फुटाची समथिंग काहीतरी असेल। अशा इकडं भरपूर आहेत, म्हणजे ह्या साईडला इकडं, आणि इकडं तर खूप मोठ्या मोठ्या या साईडला, आणि इकडं बरोबर आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर वन पीस भरपूर तुम्हाला बघायला भेटतील। हां, आणि जर तुम्ही ह्या साईडला पण बघितली, इथं पण वन पीस आहेत। बाकी 10 फुटापर्यंत, 9 फुटापर्यंत, 8 फुटापर्यंत भरपूर मूर्ती आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही सिनेमॅटिक पण एन्जॉय करा आणि मग बडबड बी एन्जॉय करा, कारण बोलसी ते विकसी, नाही ते गरबटसी। समजलं? नाही समजलं तरी समजून घ्या। देखील का? मग देखील येणार भाऊ। कोण आहे मी? रघु बोलते, नंदुरबार डॉन कॉमेडी व्हिडिओ वाला। डॉन बिन नाही, कॉमेडी व्हिडिओला तुम्हाला म्हणू शकतो। मित्रांनो, जरी आपण व्हिडिओ टाकत नसलो तरी बी आपल्याला सगळ्या ठिकाणी विचारलं जातं हे भरपूर प्रेम भाऊ, प्रेम देता राहा नाही। बस भाऊ, काम कसं चालू ते सांग, काम कसं चालू ते सांग। एकदम बढिया भाऊ, एकदम बढिया चालू ना? फॅन आहे भाऊ। नाही रे फॅन, काम कसं चालू गणपती बाप्पा? मनी तारीफ तर होता रे, टेन्शन गणपती बाप्पाने काम कसं चालू आहे भाऊ? मस्त काम काय, आता सध्या रोड जास्ती पडी जायले, हा, पण काम पण वैराण यावरले काय वाटत? 2025 कसा वाटत राहणार तुला? एकदम भारी वाटेल ना भाऊ। जोरमा आहे का? एकदम एकदम जोरमा। पीओपी बंदी होती, पण आता बाप्पाना आशीर्वादातून चालू आहे, चालू आहे, टेन्शन नाही लेवा। इथलं काय नाही, लोक दुनियाभरचे प्रदूषण करता वर्षभर, आपण थोडं पार केलं तर काय फरक नाही पडत। पर्यावरण सर्वांचे, आपलं बी त्यांच्यावाला बरोबर आहे का नाही अण्णा? हा, आपल्या टायमाला सर्व होतं, त्यांच्या टायमाला सर्व लिगल आहे। कोणीच काढा, कोणीच काढा, गणपती बाप्पा भटी आणि गणपती बाप्पा मोरया। हा, नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत ओंकारा मंगल श्री आर्टचे सुप्रसिद्ध मूर्तिकार, ज्यांच्या मूर्त्या कुठे कुठे जातात ते सगळ्यांना माहिती। नाही माहिती असेल तर आपण ते पण विचारून घेऊ, ते पण मी सांगून देईल। तर आपल्यासोबत आहेत आबाभाऊ कुंभार, हे खूप जास्त सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत नंदुरबारमधले। आणि तुम्हाला काय वाटतंय 2025मध्ये आता गणपती बाप्पांचे आगमन आलेलं आहे, तुम्ही काम करता एवढ्या महिन्यापासून, काय फरक आहे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी? मी आबा कुंभार आणि मी नारायण वाघ, हां, दोघं एक। 2025मध्ये सगळ्यात मोठा जो संघर्ष झाला आमचा, तो POP बंदीचा विरोधातला होता। आणि आम्हाला माहिती होतं की POP हे पर्यावरणपूरक आहे, कारण की शास्त्रज्ञांनी हे आम्हाला सिद्ध करून दाखवलेलं होतं। आम्हाला POP महाराष्ट्रात बंद जरी झाली असती तर आपल्या शेजारील राज्यांमध्ये MP मध्ये आणि गुजरातमध्ये POP ही चालू होती, आणि आपल्या महाराष्ट्रालगत दोघं राज्य जवळ असल्यामुळे मी थोडा निश्चिंत होतो। एक वर्कशॉप तिकडे टाकावं लागलं असतं, फरक एवढाच आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये जे मंडळ आहेत ते शांत बसले नसते, कारण गणपती बाप्पा म्हटलं म्हणजे अंगात जो जोश येतो तो फार वेगळा असतो आणि हुरहुर असते। आता कालचा रविवार गेला, जबरदस्त गर्दी, यात्रा होती, यात्रा एवढी गर्दी होती, जबरदस्त गर्दी होती। हां, तर POP हे एक मोठा विषय होता। आणि 2 वर्ष म्हणजे 2025 या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा जोश अधिक वाढला आहे की POP बंदी उठली, त्याच्यामुळे तर फार जोराने कामं चालू केली आहेत मूर्तिकारांनी। आता माझ्याकडे अहमदाबादचे कारागीर आहेत, हे जवळपास महिन्याभरापासून आलेले आहेत, दिवसरात्र कामं करत आहे। जवळपास सगळ्या मंडळांना गणपती पुरतील कसं काय याचं नियोजन आम्ही 100% करतो आहे।
कोणत्याही मंडळाला नाराज होऊ नये म्हणून कामाची दिवसरात्र आत्तापासून तयारी चाललेली आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हटलं की यावर्षी आपला पहिला गणपती 14 तारखेला चतुर्थीला मेवाड राजस्थान या ठिकाणी गेला आहे आणि भरपूर लांब लांबचे मंडळ येत आहेत. आता सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे व्हायरल लवकर होतं. तुमच्यासारखे प्रसिद्ध जे यूट्यूबर आहेत त्यांच्यामुळे तर अजून आम्ही फेमस झालो आहे. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही प्रसिद्ध नाही पण धन्यवाद तुम्ही आम्हाला चान्स देता त्याबद्दल. असं काही नाही, सगळ्या मिळून येऊ तर पुढे जाऊ. बाकी गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो कसं आहे माहिती का, अवताराला इग्नोर करत, कारण बाहेर मजबूत पाऊस आहे, अवताराला इग्नोर करत गोष्टी ऐका, बघा, समजून घ्या. आणि एकही गोष्ट म्हणेल की POP बंदी उठल्याने खरंच खूप जास्त फरक पडलेला आहे. कारण कसं आहे माहिती आहे का की हाऊस एक वेगळी गोष्ट आहे आणि बाकीच्या गोष्टी एक वेगळी गोष्ट आहे. आता कोणती गोष्ट कोणत्या गोष्टीला घातक ठरेल किंवा कोणती गोष्ट आपल्यासाठी पूरक ठरेल याचा जर आपण विचार करत बसलो मित्रांनो तर आपलं आयुष्य असंच निघून जाईल. आपण त्याच गोष्टीमध्ये पडून जाऊ. पण हे सगळं साईडला ठेवून बाप्पांची तयारी करू ना यार, काय करायची आपल्याला त्याचा विचार करायची. हे बघा इकडे बघा सिनेमॅटिक तर मी टाकतो जे प्रत्येकाचा विचार करूचा कसं काय चालेल. करोडो गोष्टीत जगामध्ये, लाखो आहेत, अब्जो गोष्टीत, काय संबंध, काय घेणं देणं. फक्त तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा रे, सबस्क्राईब करा. काहीतरी करायचं आपल्याला मोठ्या गोष्टी, तुम्हाला समजत नाही गोष्टी. हां बरं होऊन जाईल. दिखेल ना काय चालू करणं नाही नाही रे, गोरा बिरा काय नाही. बरोबर आहे त्या कधी सांग बघतो माझ्या गोरा व्हायची पडलेली. मी मूर्त यांचे विचारतोय माझ्या गोरा व्हायची पडलेली. तर हां तर चालू होतं ना. तर मित्रांनो या बघ इथे लहान पण मूर्त आहेत, असं नाही की मोठ्या आहेत. पण या अशा म्हणतील की त्याचं म्हणजे बघितल्यानंतर जे गोष्टी आहेत त्या खूप भारी राहतील. मी प्रयत्न करेल की नंतरच्या पण एक ब्लॉग बनवायचा. बाकी ह्या ठिकाणी लहान लहान मूर्ती आहेत जसं 6 फूट 5 फूट असं 4 फूट 3 फूट. आणि इकडं ह्या पण आहेत, या वेगळ्या आहेत. त्यांना त्या इकडच्या म्हणतोय बाळ, मी इकडच्या बाळ इकडच्या म्हणतोय मी बाळ. हा बाळ आहे अजून बी. कोणाच्या मी तेने सांगणार, कारण कसं आहे कुछ बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है, और अगर नजर लग गई तो फिर बाप्पा सांभाळून घ्या आम्हाला कृपया सांभाळून घ्या गणपती बाप्पा. बाप रे माझ्यासाठी लाईट चालू मित्रांनो. वा खूप जणांची हाय घेऊन आम्ही वरती आलोय असं म्हणायला हरकत आहे. काय केलेलं नाही आम्ही कोणाचे, काय संबंध. गणपती बाप्पा मोरे, आपला मन साफ आहे, दिल में हमारे कोई नाही पाप आहे. तर हे बघा मित्रांनो ह्या साईडला हे पूर्ण म्हणजे असं समजा तुम्ही की पूर्ण अजून नेकेड आहे, म्हणजे पूर्ण अजूनपर्यंत काम चालू आहे फक्त. बाकीच्या गोष्टी ह्या हळूहळू येतील. आता यांना कलरिंग होईल, मग ते कलर फायनल होतील, मग ते सगळं मॅचिंग होईल. मग यांना डायमंड्स वगैरे, धोती एकदम भारी जगमग, गणपती बाप्पा एकदम असं क्यूट इनोसेंट आणि सगळ्यांचे लाडके असे दिसतील आपल्याला. पकडता बरं ही रानू का. अरे मग जेनी बघून सबस्क्राईब नाही केलं ते निर्णय विचार करून घ्यायचा. माझ्या काय ते निर्णय विचार करून घ्यायचा. उचलून घेतली गुच्छूपाट नको सांगू कोले. हे बघा सबस्क्राईब करावं लागेल डायरेक्ट, नो पर्याय. हां विचार करून घ्यायचा, करणं ते पडी. मित्रांनो सॉरी असं काही नाही, तुमची इच्छा पण आहे, गोष्टी आहेत भारी मस्त आहे, काय म्हणणार आहे. गणपती बाप्पांची तलवार आहे. जर कोणी चुकीच्या गोष्टी काही केल्या उनको जरूरत नाही हत्यार की, आग घुमाते से दुनिया घुमा देंगे. मित्रांनो थोडाफार चालू राहतं मध्ये. तर हे बघा माझ्या मागे, हे बघा किती भारी वाटतंय मला. इथं एक वेगळी एनर्जी म्हणजे डायरेक्ट असं वाटतं की इथंही राहून जाऊ, पण मी राहू नाही शकत. आता आपण या ठिकाणी गोष्टी एंड करू आणि परत भेटू पुढच्या नव्या लवकरच्या ब्लॉगमध्ये. कारण तुमच्या परत येणारे, परत जाणारे, असं नका समजा की चाललाच जाणार आहे. तर भेटू परत एकदा, तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी. गणपती बाप्पा मोरया. लवकरच भेटू. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी सगळी तुमची इच्छा. बाय.